नमस्कार, सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बघतोय देश पातळीवर उभं केलेलं आंदोलन आणि त्याला आलेलं यश. सारा देश त्याचा जल्लोष करतोय आणि हे आंदोलन उभं केलं अभिजित दिपके यांनी. परदेशात असताना हे आंदोलन सुरू केलं. भारतात आल्याच्या नंतर दिल्लीमध्ये त्या ठिकाणी मोठं एक आंदोलन उभं केलं आणि एकंदरीतच अभिजितच्या देश पातळीवरच्या लढ्याला यश आलंय. आणि यावर बोलण्यासाठी अभिजितच्या आई माझ्यासोबत आहेत. सत्ताकारांमध्ये स्वागत आहे. अभिजितला यश मिळाल्याच्या नंतरची पहिली प्रतिक्रिया काय आहे तुमची? खूप चांगलं वाटलं. एवढं चांगलं वाटलं ना, खूप भारी वाटलं मला. कारण आम्ही एवढं टेन्शनमध्ये होतो, काय होतंय काय नाही. त्या दिवशी लाठीचार्ज झालाय, त्या दिवशी दुसऱ्या दिवशी बघितलं. आता त्याला म्हटलं बाळा जाऊ दे, हे काय करत नाही सरकार, विनाकारण नुकसान करून घेऊ नका म्हटलं. लेकरांचे नुकसान होत आहे तर नाही म्हणे, राजीनामा घेतल्याशिवाय मी काही वापस येणार नाही मम्मी, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही तब्येती सांभाळा म्हणे. आणि म्हटलं मग आम्ही येतो तुझ्याजवळ. तर नाही म्हणे, तुम्ही येऊ नका, तुम्ही जर आलं तर मला हे आंदोलन पुढे नेताच येणार नाही म्हणे, मी इमोशनल होऊन जाईल आणि तुम्ही रडले की मला रडायला येईल, त्यामुळे तुम्ही नाही म्हणे, मला मनाने स्ट्रॉंग राहू द्या म्हणे तिथे. एक बघितलं तर म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात वगैरे वगैरे. आई आहात तुम्ही, काय वाटलं होतं सुरुवातीला ज्यावेळेस सांभाळ करत असताना? आपण वेगवेगळे स्वप्न बघत असतो की बाबा माझं लेकरू डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, अशा सगळ्या गोष्टी होत असताना. नाही, तो शांत होता. शाळेत अभ्यासात फार हुशार होता तो. कारण फर्स्ट पासन तर 10 पर्यंत तो फर्स्टच आलेला होता. त्याला 10वीला पण 96% होते त्यावेळेस. त्याला खूप हुशार होता तो अभ्यासामध्ये. पण नंतर त्याला इंजिनिअरिंगचं 12वीच्या नंतर जमलं नाही. 1 वर्ष त्याचं तसं गेलं. नाही तर तो अभ्यासात फार हुशार होता आणि सगळ्याशी मिळून घेणारा होता. सुरुवातीला काय म्हणायचा तो की काय मला काय व्हायचं, जे आपल्या आईवडिलांसोबत डायलॉग जो असतो, तर काय सांगायचा तो, काय होणार आहे मला काय व्हायचं? सुरुवातीला काही नाही. तो 8वीला का 7वीला असताना त्यांनी अन्नाची टोपी घातली होती. त्यावेळेस नवीनच आंदोलन सुरू झालं होतं यांचं, अण्णारे हजारे साहेबांचं. त्यावेळेस तो म्हणजे खूप झालं तर 13 वर्षाचा असेल. एवढ्या टोप्या घेऊन आला ना आंदोलन. आम्ही मोरे चौकात राहतो, तो क्वार्टरला चालला आणि मग तो गेला आणि टोपी घालून त्या आंदोलनात सहभागी झाला. मग संध्याकाळी आलं, म्हटलं बाळा तू हे काय केलं? तर नाही म्हणे, ते एक चांगल्या कामासाठी आंदोलन करतायत म्हणून आम्ही मित्र त्याच्यामध्ये सहभागी झालो. त्यावेळेस त्यांनी 8वीला असताना टोपी घातलेली. तो 13 वर्षाचा होता. आईचं काळीज असतं, आई सतत चिंतित असते आपल्या बाळाबद्दल. अभिजितवर दिल्लीमध्ये शाही फेक झाली, त्या ठिकाणी वाईट पद्धतीची वागणूक देखील त्या ठिकाणी देण्यात आली. तर अशा वेळी काय भावना होत्या तुमच्या? नाही, खूप वाईट वाटलं. त्याला चापट मारली का त्या दिवशी खूप वाईट वाटलं की ह्या पोराने एवढी चांगली लाईफ होती याची, कशाचीच याला कमी नव्हती. यांनी घरात बसून जरी खाल्लं असतं तरी आम्हाला काहीच वाटत नव्हतं. यांनी कधी कोणाची शिवी गाळी नाही, काही नाही. आणि जयपूरला जाऊन त्या मुलांनी चापट मारली. खूप वाईट वाटलं, रडले पडले. त्याला नंतर कॉल केला, म्हटलं बाळा हे कर, म्हटलं नको, म्हटलं तू ये इकडे, तू तर काही नाही होत म्हणे, असे छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात म्हणे. आता जर बघितलं तर अभिजित पत्रकार म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे, शिक्षण घेतलेलं आहे. सुरुवातीला इंजिनिअरिंगला काहीतरी ऍडमिशन 1 वर्ष त्यांनी केलं आणि पुढे त्यांनी सोडून दिलं ते आणि परत पुन्हा तो पत्रकारितेच्या याच्यामध्ये आला. अभिजित आता तुमचं मधल्या काळात पण घरी पण होता तो, आता आंदोलनाला एक मोठं यश आलेलं आहे. लोक त्याच्याकडून एक वेगळ्या अपेक्षा बघतात की अभिजितनं आता राजकारणात आलं पाहिजे. कसं बघता तुम्ही याच्याकडे? बहुतेक तो राजकारणात तर नाही जाणार, तो समाजकारणच करेल बहुतेक. राजकारण मला तर वाटत नाही जाईल म्हणून. आता तो आल्यावरच कळेल आपल्याला काय काही नाही. तो आल्यावरच काय आता जर बघितलं तो आल्याच्या नंतर काय त्याच्यासाठी काय जेवण करणार आहात तुम्ही? की एखादं आपलं बाळ जिंकून आल्याच्या नंतर जे घरात गोड जे केलं त्याला काय आवडतं जेवण? गोड वगैरे त्याला आवडत नाही. त्याला शेवळ्याची खीर आवडते, ते देईल. आणि दुसऱ्या दिवशी त्याला बिर्याणी देईल. त्याला बिर्याणी फार आवडते आणि खूप दिवस झाले त्याची ती खाण्यात नाही आली. त्याला बिर्याणी दिली. नक्कीच ह्या अभिजितच्या आई होत्या. अगदी आपण बघितलं त्या भावना विवश होत आहेत आपल्या बाळाबद्दल सगळ्या गोष्टी सांगत असताना. अभिजितचं हा जो लढ्याला जो यश मिळालेला आहे देश पातळीवरच्या, त्यामुळे अभिजित आता पुढची वाटचाल नेमकी कशी करणार आहे याबद्दल आपल्याला उत्सुकता आहेच. ते देखील आपल्याला आगामी काळात बघताच येणार आहे. तुम्ही सत्ताकारांसोबत चर्चा केली याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.